पंढरपूर पाटबंधारे विभागातील दारू पाटी प्रकरणास 8 दिवस उलटून गेले तरीही संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे। गेल्या 8 दिवसांपूर्वी पंढरपूर येथील उजनी कॉलनीतील पाटबंधारे विभागाच्या अभियंता कार्यालयाशेजारी असलेल्या नीरा बंगल्याच्या पाठीमागील बाजूस दारू पार्टी झालेल्या वृत्ताची आजही पंढरपूर परिसरात जोरदार चर्चा सुरू असून यातील संबंधितांवर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। याबाबत कार्यकारी अभियंता सपा शिंदे यांना विचारले असता त्यांनी झालेली बाब क्षुल्लक असून त्यापेक्षा बाकीचे काम आहे असे म्हणत त्यांनी जबाबदारी झटकली आहे। अधिक कर्मचाऱ्यांचा तुमची दिसते त्यावर आम्हाला स्पष्ट म्हणावं वाटतं। काय दबाव किती असते जमत त्याला काय असा नाव आपण थोडंच असतं। आता या एरियाचं बॉस तुम्ही ना सर, तुमचं म्हणजे एरिया बदली का फुल माझी बोलली आता कोणाची माझी बदलीचा काय संबंध आहे? तुम्ही कारवाई करा ना ते बरोबर। दोषी कोण सर आमचं म्हणणं या प्रकाराला कधी आळा बसणार असं आमचं म्हणणं आहे। बदलीचा विषय जाऊ द्या, या प्रकाराला आळा कसं कधी बसणार होईल ना। काय कसं शासकीय जे कामं असतात त्याला काही ठराविक वेळ लागतो, एवढ्या सहजाची त्याला वेळ लागतो। त्याला काही म्हणजे हा पाणीच हे करणं एवढं एकच काम नाही। सध्या नदीचं पाणी झालं, केरळचं पाणी झालं, बरेच अनेक विषय, मार्चची आमची वसुली आहे, ते सगळे विषय सोडून आम्ही इकडं पाणीकडे ठीक आहे। एका दैनिकातील वृत्तानुसार शासकीय कार्यालयातील या पार्टी पत्रकारांचे हात ओले असे वृत्त प्रसारित झाले होते। आता या प्रकरणाने वेगळीच दिशा घेतली आहे। या दैनिकातील वृत्तानुसार येथील 5 ते 6 पत्रकार यामध्ये सामील असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करणे गरजेचे बनले आहे। पंढरपूर पाटबंधारे विभाग दारू पार्टी प्रकरणातील सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न वृत्तदर्पणच्या वतीने सुरू असून जोपर्यंत यातील सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे।